नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची जी नवीन प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्यांना भरणं सुरू झालेलं आहे. वेबसाईटवर तसं आलेलं आहे. तर कुठल्याही नवीन विद्यार्थीनं नवीन प्रशिक्षणार्थ्यांना भरलेलं नाही. नवीन प्रशिक्षणार्थी त्यामध्ये ऍड झालेले नाही किंवा नवीन प्रशिक्षणार्थ्यांना कुठलीही संधी दिलेली नाही. जुन्याच प्रशिक्षणार्थ्यांचा अजून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाहीये. या सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांकडे नक्कीच लक्ष द्यावं. कारण हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहेत आणि यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तर सरकारने यांचं राहिलेलं जे मानधन आहे तर ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केलं पाहिजे आणि ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण खरोखर चांगल्या पद्धतीने काम करतं अशा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना वयाची शिथिलता देऊन ज्यांचं वय वाढलेलं आहे, वय जास्त आहे, 35 पेक्षा जास्त आहे, तर त्यांना वयाची शिथिल देऊन जे प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्या विभागाला विचारा की कोण प्रामाणिकपणे काम करतं, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांची शिफारिश करून त्यांना कंत्राटी पद्धतीने होईना त्यांना घ्यायला पाहिजे. त्यांना या प्रशिक्षणार्थ्यांना जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि जर याला शासनाला कुठंतरी याचा हातभार लागत असेल तर या प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच सरकारने विचार केला पाहिजे. मागेही बरेच आश्वासन झाले, बरेच मिटिंगा झाल्या. बरेच मिटिंगामध्ये सुद्धा सांगितले गेलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा म्हणजेच लाडका भाऊ योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही असं वाऱ्यावर सोडून जाणार नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत यांना नक्कीच आपण वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द सुद्धा दिलेला आहे. पण या शब्दावर ते तसे टिकलेले नाही. अजून सुद्धा खूप दिवस झाले प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं मानधन भेटलेलं नाही आणि प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला नाहीये. असे हे दोन महत्वाचे प्रश्न सध्या या प्रशिक्षणार्थ्यांना सगळं ज्या त्यांच्या इच्छा होत्या, ज्या त्यांच्या आकांक्षा होत्या, ज्या इच्छेनं हे प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणार्थ्यामध्ये आलेले होते, तर त्या सगळ्या निराश झालेल्या आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना कुठंतरी वाटत होतं की हे सरकार आमचा विचार करेल, ज्या अर्थी आपण यांना निवडून दिलेलं आहे, ज्या अर्थी लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली यांनी आणि यामुळेच हे निवडून आलेले आहेत. तर हे सरकार सुद्धा आपला विचार करा. आपण जसा त्यांचा विचार केला या हेतून या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी या सरकारला साथ दिली. तसंच या सरकारने सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना साथ द्यावी आणि त्यांना सुद्धा कुठंतरी त्यांना कंत्राटी पद्धतीने होईना त्यांना घ्यावं. बऱ्याच ठिकाणी आपण बघत आहोत युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून बऱ्याच ठिकाणी खाजगी सेवामध्ये सध्या वॅकन्सी निघत आहे. बऱ्याच ठिकाणी 10,000 रुपये मानधनानं बऱ्याच ठिकाणी अशा प्रशिक्षणार्थ्यांना घेत आहेत. नेमकी याच्यामागे काय उद्देश आहे हे समजायला तयार नाही. म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना काही दिवसापर्यंत जोपर्यंत त्यांची काम आहे, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत घेत आहेत आणि नंतर त्यांचं काम झालं की या प्रशिक्षणार्थ्यांना हाकलून दिल्यासारखं करत आहेत. म्हणजे त्या प्रशिक्षणार्थ्यांना जे कामाचा मोबदला देत आहे फक्त आणि त्यांना कुठे काहीही त्यांचं भवितव्य नाही. अशा बऱ्याच ठिकाणी आता मी ऍड बघत आहेत. भरपूर सारे जॉबच्या वॅकन्सी आहेत पण सगळ्या प्रशिक्षणार्थी म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ते हमी देत नाहीये. कुठल्या प्रकारचं त्यांना कधीही काढून देऊ शकतात. 6 महिन्याचं 11 महिन्याचा कालावधीत असं प्रशिक्षण खाजगी पद्धतीनं करत आहेत. अशा बऱ्याचशा वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर हे सगळं काय लावलेलं आहे. जर या जुन्या प्रशिक्षणार्थ्यांचा जर प्रश्न मार्गी लागत नाहीये तर नवीन प्रशिक्षणार्थ्यांना यामध्ये येऊन काही फायदा होणार नाही. त्यामुळं जे नवीन प्रशिक्षणार्थी होते ज्यांना इच्छा होती की आम्हाला सुद्धा असं प्रशिक्षण भेटलं पाहिजे, आमचं सुद्धा सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये ऍड झालं पाहिजे, तर हे सर्व तुम्ही मनातून काढून टाका. कारण हे 6 महिने 11 महिने तुमचे निव्वळ वाया जाणार आहेत. तुमचा कुठलाही हे सरकार विचार करत नाही. त्याच्यामुळे नक्की या गोष्टीवर विचार करा आणि सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांना घेतलेलं होतं पहिलं त्यांचाच विषय मार्गी लावा. तुम्हाला काय वाटतं सरकारने याविषयी कशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.